नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठीमध्ये आपण नव्याने एक सिरीज सुरू करतो आहे, कादंबरी, पुस्तकं आणि कविता संग्रह. यामध्ये ही कादंबरी कोणाची आहे किंवा हे पुस्तक कोणाचे आहे किंवा हे कविता संग्रह कोणाचे आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कादंबरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल, पुस्तकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल, कविता संग्रहाची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल आहे. त्यामुळे सिरीज नक्की फॉलो करा. आणि हे महत्त्वाचेच प्रश्न आहे, कारण तुम्ही एकंदरीत जेव्हा सेटचा पेपर बघता त्यामध्ये पूर्ण पेपर या बाबतीत आलेला आहे की ही कादंबरी कोणाची, हे पुस्तक कोणाचं, हे कविता संग्रह कोणाचं. त्यामुळे हे जे आहे ही सिरीज खूप महत्त्वाची ठरणार आहे जर का तुम्ही यूजीसी नेट एक्झाम किंवा एमएस सेट एक्झाम सुद्धा करायला अभ्यास करायला घेतला असाल तर. ठीक आहे, आपली जी बॅच आहे पेपर 2 ची ती येत्या 24 तारखेपासून सुरू होते आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे, सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा मिळणार आहे. 10 युनिट्स तुमचे कव्हर केल्या जातील, नोट्स मिळेल आणि 10 युनिट्सवरच्या मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर, सब टॉपिकवर, सगळं घटकांवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे ही बॅच खूप खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी, जर का तुम्ही मराठीचा अभ्यास करत असाल तर. या बॅचची किंमत आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास डिस्काउंटमध्ये ते 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की नक्की याचा फायदा घ्या आणि छान अभ्यासाला सुरुवात करा. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर आपण माय कोर्सेसमध्ये जाऊया. त्यानंतर मराठी जर का तिथे लिहिलं, त्यामध्ये दोन असे कोर्सेस येतात. त्यामध्ये यूजीसी नेटसेट मराठी 2025 ही बॅच आपल्याला ओपन करायची आहे. त्यात पब्लिश कोर्स केल्यानंतर आपल्याला कंटेंट दिसेल. लाईव्ह क्लासेस जेव्हा होईल तेव्हा ते नोटिफिकेशन तर तुम्हाला मिळणारच आहे. पण कंटेंटमध्ये वीकली टेस्ट, एमएस सेट 2025 पेपर 1, नेट सेट पेपर 2, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व्ह क्वेश्चन पेपर, असं सगळं तुमच्यासाठी मटेरियल देण्यात आलं आहे. त्यामुळे रेकॉर्डेड जे मटेरियल आहे किंवा मग नोट्स आहे ते खूप खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे ही बॅच तुमच्यासाठी खूप उपयुक्त असणार आहे. नक्कीच नक्कीच जॉईन करा. चला मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, बलूत ही आत्मचरित्र कुणाचे आहे? दया पवार, शशी पवार, बेंबी कांबळे की विठ्ठल शिंदे? माझ्यासोबत तुम्ही सुद्धा उत्तर देत चला. तुमचा अभिप्राय नक्कीच युट्यूब चॅनल खाली कळवा. आणि माझ्यासोबत तुम्ही पण उत्तर द्या. शेवटी जर का मी 25 प्रश्न घेतले असतील त्यातील तुम्हाला कितपत कादंबरी माहिती आहे किंवा पुस्तकं माहिती आहेत ते सुद्धा सुचवा. बलूंत ही आत्मचरित्र कुणाचे आहे? बलूंत ही आत्मचरित्र जे आहे हे दया पवार, जे आहे आपलं उत्तर असणार आहे. दगडू मारुती पवार असं त्यांचं पूर्ण नाव आहे. 1978ला त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलेलं होतं. आणि या कलाकृतीचे महत्व म्हणजे ते मराठी भाषेतील पहिले काय आहेत, प्रकाशित दलित आत्मचरित्र आहेत. त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. बलुत हे काय आहे? आत्मचरित्र आहे. मी सुद्धा वाचलेलं आहे. याचा विषय जो आहे तो दलित समाजातील जीवन, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल, मुंबई शहराचे अनुभव, मराठी भाषेतील विविध पैलू यामध्ये दाखवलेले आहे. ठीक आहे, हे महत्वाचे पुस्तक आहे दलित साहित्याचे. बलुंत हे काय? आत्मचरित्र दया पवार यांचे आहे. त्यांचं पूर्ण नाव काय? दगडू मारुती पवार. ठीक आहे. चला. शक्तिपाताचे सूत्र हे कविता संग्रह कोणाचे आहे? दया पवार, मंगेश काळे, बेंबी कांबळे, हरी काळे, कोणाचे आहेत? तर शक्तिपाताचे सूत्र हे कविता संग्रह कोणाचे आहेत? हे कविता संग्रह मंगेश नारायणराव काळे यांचे आहे. बी आहे आपलं उत्तर. 2004 मध्ये त्यांनी हे कविता संग्रह लिहिलं होतं. ते एक मोठे प्रख्यात नवोदित कवी आहेत आणि चित्रकार सुद्धा आहेत, तुम्हाला जर का माहिती असेल. ठीक आहे. झोंबी ही कादंबरी कुणाची आहे? दया पाटील, आनंद यादव, विश्वास पाटील की विठ्ठल यादव? झोंबी ही कादंबरी कोणाची आहे? झोंबी ही कादंबरी आनंद यादव यांची आहे. कदाचित तुम्ही वाचली पण असेल. आनंद रतन यादव असे त्यांचे आहे. ते मराठी लेखक आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असं विविध त्याने लेखन केलेले आहे. आणि ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये ते अध्यक्ष सुद्धा होते. त्यांचे प्रकाशित साहित्य 40हून जास्त आहे. आणि झोंबी हे सुद्धा त्यांची महत्वाची साहित्य आहे. त्यानंतर मळ्याची माती, माय लेकरं, हिरवं जग हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे.
ठीक आहे. 1987 मध्ये ही कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे ही. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर घरभिंती आहे, नागरणी आहे, असे भरपूर त्यांनी लिहिलेले आहे. गोतावळा ही महत्वाची कादंबरी, आनंद यादवची गोतावळा. ठीक आहे. चला, तहान ही कादंबरी कुणाची आहे? दया पवार, सदानंद मोरे, बेबी कांबळे की सदानंद देशमुख? तहान ही कादंबरी सदानंद देशमुख यांची आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर झाड झळती ही कादंबरी कोणाची आहे? दया पवार, शशी पवार, विश्वास पाटील की विठ्ठल शिंदे? झाडा झडती ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे. ही कादंबरी 1990 मध्ये प्रकाशित झाली असून एका शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित आहे, ज्याला दुष्काळ आणि गरिबीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. ठीक आहे, आणि खूप महत्वाची कादंबरी आहे ही. प्रसिद्ध मराठी लेखक आहेत ते. ठीक आहे, वाचली नसेल तर नक्की वाचा, खूप छान कादंबरी आहे. त्यानंतर गोलपीठ ही कादंबरी कोणाची आहे? पाटील, आनंद यादव, विश्वास पाटील की नामदेव ढसाळ? गोलपीठा ही कादंबरी नामदेव ढसाळ यांची आहे. यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. यांनी मुंबईमधील वेश्या व्यवसायाच्या ठिकाणाला गोलपीठा असे संबोधून समाजातील बहिष्कृत आणि सोडून दिलेल्या लोकांचे जीवन यामध्ये चित्रित केलेले आहे. आणि एक विद्रोही कवी म्हणून सुद्धा त्यांना आपण ओळखतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? नामदेव ढसाळ असणार आहे. नंतर चिखलातला कमळ आणि चंदन ही कादंबरी कोणाची आहे? दया पाटील, अण्णाभाऊ साठे, विश्वास पाटील की विठ्ठल यादव? चिखलातला कमळ, चंदन ही कादंबरी कोणाची आहे? ही आहे अण्णाभाऊ साठे यांची. तुकाराम भाऊराव साठे, ज्यांना आपण अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखतो, एक समाजसुधारक, लोककवी, लेखक, है ना. त्यांची ही काय आहे? कादंबरी आहे चिखलातला कमळ आणि चंदन. त्यांचे एक मार्क्सवादी, आंबेडकरवादी प्रवृत्तीचे ते होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा भूमिका बजावलेली आहे. दलित साहित्याचे ते संस्थापक होते. ठीक आहे. त्यांचे भरपूर असं साहित्य आहे वाचायला, तुम्ही सुद्धा वाचा. त्यांनी फकीरा जे आहे ते खूप महत्वाचं साहित्य त्यांचं 1959 ते आलेलं आहे. खूप महत्वाचं आहे ते अभ्यासाच्या दृष्टीने. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघा. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर आनंद ओवरी ही कादंबरी कोणाची आहे? दया पाटील, हना आपटे, विश्वास पाटील, दीपा मोकाशी? आनंद ओवरी ती आहे दीपा मोकाशी यांची, आनंद ओवरी. दीपा मोकाशी म्हणजे दिगंबर बाळकृष्ण मोकाशी, हे प्रसिद्ध लेखक आहेत. मराठी कथा कादंबरीकार आहेत ते. त्यांचं जो आहे कथा, तो गूढ कथा, पिशाच कथा, रहस्य कथा असे त्यांनी लिहिलेले आहेत. आणि कादंबरी सुद्धा त्यांची देव चालले, स्थळ, आनंद ओवरी, हा, संत तुकारामाच्या जीवनावरील ही कादंबरी आहे. अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी सुद्धा त्यांचे इंग्रजी भाषांतर केलेले आहे. कशाचे? आनंद ओवरीचे. त्यानंतर कथासंग्रह आहे त्यांचं खूप मोठं, आम्ही मराठी माणसं, आदिमाया, 5,000 गायी. ठीक आहे. त्यानंतर एकंदरीत आपण नवीन सिरीज जेव्हा सुरू करू तेव्हा आपण असंच करूया, एक आहे आणि त्यांचं पूर्ण लिहिलेलं साहित्य, त्यामुळे तुम्हाला पुन्हा जास्त नोट्स मिळणार. ठीक आहे. चला, आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. त्यानंतर एक एक पान गळवया ही कादंबरी कुणाच्या? अरुणा ढेरे, आनंद यादव, गौरी देशपांडे की विठ्ठल यादव? एक एक पान गळवया ही जी आहे ही गौरी देशपांडे आहेत ना, त्यांची कादंबरी आहे. गौरी देशपांडे एक एक पान गळवया ही कादंबरी आहे. आणि त्या मराठीतील लेखिका म्हणजे होत्या स्फुटलेखन, कथा कादंबरी ते सगळं करायच्या. खूप त्यांचं मोठं नाव आहे त्यांचं. आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक इंग्रजी लिखाण सुद्धा केलेलं आहे. कथा गौरीची असं सुद्धा त्यांचं आहे. ठीक आहे. आणि त्यांनी एक एक पान गळवया हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. खूप सारे त्यांनी इंग्रजी अनुवादवाले पण लिहिलेले आहे. 1980 साली ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि अनुवाद केलेले पुस्तकं सुद्धा आहेत, है ना. ठीक आहे. नंतर कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी कोणाची आहे? अरुणा ढेरे, आनंद यादव, गौरी देशपांडे, विवा शिरवाळ? कल्पनेच्या तीरावर ही कादंबरी कोणाची आहे?
ही आहे कादंबरी विवा शिरवाळकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो. एक महत्वाचे कवी. मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जन्मांना आपण साजरा करतो आहोत. कुसुमाग्रज ते टोपण नाव आहे त्यांचं. कवी, लेखक, नाटककार, समीक्षक आहेत ते. आणि त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ज्ञानपीठ पुरस्कार करते. खूप महत्वाचे आहेत त्यांच्या भरपूरशा जे आहे त्यांचं खूप भरपूरचं काम आहे. नटसम्राट विशाखा हे खूप खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण नक्कीच समोर त्याबद्दल चर्चा करूया. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर उचल्या ही कादंबरी कोणाची आहे? लक्ष्मण गायकवाड, वि स खांडेकर, राम जोगळेकर की विवा शिरवाळकर? उचल्या ही कादंबरी, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, उचल्या ही कादंबरी. उचल्या ही कादंबरी ही आहे ना, लक्ष्मण गायकवाड यांची आहे. लक्ष्मण मारुती गायकवाड असं त्यांचं नाव होतं. त्यांनी आत्मकथांपण मध्ये लिहिलेलं आहे उचल्या. ठीक आहे. प्रकाशित काय उचल्या आहे, चिनी मटेरियल दिवस आहे, वदार वेदना आहे, भरपूर त्यांनी साहित्य लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर फकीरा ही कादंबरी कोणाची? मी आताच तुम्हाला सांगितलं, 1980 कदाचित ना. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे, जी खूप महत्वाची आहे. अभ्यासाला पण आहे ती आपल्याला, आणि आपल्या मराठी साहित्यात एकूणच ही खूप महत्वाची आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अण्णाभाऊ साठे. नंतर सूड ही कादंबरी कोणाची आहे? बाबूराव बागुल, आनंद यादव, गौरी देशपांडे की दीपा मोकाशी? सूड ही कादंबरी कोणाची आहे? सूड ही कादंबरी बाबूराव बागुल यांची आहे. ते आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जातात. मराठी लेखक, कवी ते होते. विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उधाते ते होते. त्यानंतर त्यांनी मी जात चोरली होती, मरण स्वस्त होत चाललंय, हे अशा पद्धतीचं ते लिहिलं आहे त्यांनी. कादंबरी त्यांची सूड आहे, अघोरी आहे, कोंडी आहे, असं भरपूर त्यांनी लेखन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सूड ही कादंबरी त्यांची आहे. नंतर वज्रघात ही कादंबरी कोणाची? बाबुराव बागुल, आनंद यादव, गौरी देशपांडे की हरिनारायण आपटे? वज्रघात हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा अभ्यासलं पण असेल. ही कादंबरी कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे का? ही कादंबरी आहे हरिनारायण आपटे यांची. कोणाची? हरिनारायण आपटे. मराठीतील ते एक महत्वाचे प्रसिद्ध नाटककार होते. ते खूप मोठे, आणि त्यांचा खानदेशात जन्म झालेला आहे आणि भरपूर त्यांनी कार्य केलेलं आहे. मी पण लक्षात कोण घेतो, आपल्याला माहिती असेल, ते 1890 मध्ये आलं होतं. ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी गड आला पण सिंह गेला, अशा पद्धतीने ऐतिहासिक उपन्यास त्यांनी सुद्धा लिहिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे टी. वायरस ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, विवा शिरवाळकर, दीपा मोकाशी? वायरस ही कादंबरी कोणाची आहे? ती आहे जयंत विष्णू नारळीकर यांची. ते एक खगोलशास्त्र व लेखक होते, आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर पुण्याचे होते ते. त्यांनी भरपूर साहित्य लिहिलेलं आहे. साहित्य संमेलनमध्ये ते होते. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपदी होते आता मागे. ठीक आहे, त्यांचे खूप सारे साहित्य आहे त्यांचं, जे आपण वाचू शकतो. विज्ञान कथा आहेत बहुतांश ते. व्हायरस, अंतराळ आणि विज्ञान, आकाशाची जळले नाते, चला जाऊ आकाश सफारीला, अशा भरपूर वैज्ञानिक कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. नंतर युगांत ही कादंबरी कुणाची आहे? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, विवा शिरवाळकर, इरावती कर्वे? युगांत ही कादंबरी कोणाची आहे? तुम्हाला कदाचित वाचली असेल, मी तर वाचली आहे युगांत कादंबरी. ही आहे इरावती कर्वे यांची. हे एक महत्वाचे लेखिका आहेत. सुंदर ही कादंबरी लिहिलेली आहे त्यांनी. मानवशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राचे त्या अभ्यासक होत्या. त्यांनी वैचारिक ग्रंथाबरोबर ललित लेखन सुद्धा केलेले आहे. खूप सुंदर लिहिलंय त्यांनी युगांत. प्रकाशित साहित्य त्यांचं युगांत ही 1971 मध्ये महाभारतावरील समीक्षा ग्रंथ आहे. तो खूप मस्त लिहिलेला आहे. गंगाजल, परिपूर्ती, भोवरा, अशा पद्धतीने ललित लेख सुद्धा लिहिलेले आहे त्यांनी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे इरावती कर. महाश्वेता ही कादंबरी कोणाची आहे? मला असं वाटतं ही आत्ता म्हणजे 2000 दशकाची आहे, त्यामुळे कदाचित तुम्ही वाचली असेल ही कादंबरी. बाबुराव बागुल, सुधा मूर्ती, विवा शिरवाडकर, इरावती कर्वे? कोणाची आहे ही? महाश्वेता ही कादंबरी खूप सुंदर अशी कादंबरी आहे, जी सुधा मूर्ती यांची आहे. कारण जेव्हा आपण एखादी कादंबरी, मी ही वाचलेली आहे, खूप सुंदर अशी कादंबरी आहे.
कुलकर्णी मूर्ती असं त्यांचं नाव आहे. ते एक त्यांनी मराठीमध्ये म्हणजे त्यांचा अनुवाद झालेला आहे. बाकी मराठीत त्या लिहत नाहीत, पण अनुवाद झालेला आहे. पण खूप सुंदर सुंदर त्यांचं काम आहे. पुरस्कार आणि सन्मान सुद्धा त्यांना मिळालेले आहेत आणि प्रकाशित साहित्याचे अस्तित्व आहे. मी असल्या 3,000 टाके, डॉलर भाऊ, खूप छान छान त्यांचे कादंबरी आहेत. महाश्वेता ही कानडी आणि इंग्रजीमध्ये आहे. ठीक आहे, बाकी अनुवाद झालेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सुधामूर्ती. आणि त्या अमृतवेली कादंबरी कोणाची? वि स खांडेकर, सुधा मूर्ती, वि वा शिरवाडकर, इरावती खरे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अमृतवेली कादंबरी खूप प्रसिद्ध आहे, वि स खांडेकर यांची आहे. आणि आपण सगळेच वि स खांडेकर यांना खूप छान म्हणजे पद्धतीने वाचतो, ओळखतो. है ना. विष्णू सखाराम खांडेकर मराठीतील कादंबरीकार, लेखक ते होते. त्यांचे भरपूर साहित्य आहे. पटकथा सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहे. अंतरीचा दिवा नावाच्या. नंतर अमृतवेल आहे, अश्रू आणि हास्य आहे, क्रौंचवध आहे, जळलेला मोहोर, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. खूप साहित्य आहे त्यांचं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? वि स खांडेकर असणार आहे. नंतर बॅरिस्टर ही कादंबरी कोणाची आहे? बाबुराव बागल, आनंद यादव, जयवंत दळवी, हरी नारायण आपटे. बॅरिस्टर ही कादंबरी जयवंत दळवी यांची आहे. हे मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आनंदी गोपाळ ही कादंबरी कोणाची आहे? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, वि वा शिरवाडकर की राम जोगळेकर. आनंदी गोपाळ. आनंदी गोपाळ ही कादंबरी राम जोगळेकर यांची आहे. मराठी नाटक आहे हे ऍक्च्युली. दिग्दर्शक यांनी लिहिलेलं आनंदी गोपाळ नाटक हे राम जोगळेकर यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, इथं कादंबरीच्या ठिकाणी आपल्याला नाटक असं लिहायला हवं होतं. ठीक आहे, नाटक कोणाचं आहे? नंतर शाळा ही कादंबरी कोणाची आहे? बाबुराव बागुल, जयंत नारळीकर, वि वा शिरवाडकर आणि मिलिंद बोके. तुम्ही वाचली असेल शाळा ही चित्रपट सुद्धा आलेला आहे मराठीमध्ये. ते कोणाचं आहे? ते मिलिंद बोकील यांचं आहे. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहे. खूप सारे त्यांनी लिहिले आहे. त्यांचे पुस्तक साहित्य खूप सारं आहे. वैचारिक लिहिलं आहे, कादंबरी लिहिलेली आहे. त्यानंतर कथासंग्रह आहे त्यांचा. शाळा ही कादंबरी त्यांनी 2004 मध्ये लिहिलेली होती. ठीक आहे, खूप महत्वाची कादंबरी, खूप सुंदर कादंबरी आहे. नंतर कोसला ही कादंबरी कोणाची आहे? आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, कोसला कादंबरी कोणाची आहे. नासे इनामदार, जयंत नारळीकर, वि वा शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे. ती कोणाची आहे? भालचंद्र वनाजी नेमाडे यांची आहे. परखड लेखन करणारे, कोणाचेही भीड न ठेवता टीका करणे, आपल्या साहित्याचे जन्मास ढवळून काढणे आणि तितक्याच जोरकसपणे सार्वजनिक जीवनात स्पष्ट मत व्यक्त करणे, प्रसंगी वादाला तोड फोडणारे प्रसिद्ध मराठी लेखक आणि टीकाकार आहेत. खूप खूप सुंदर. कोसला त्यांची पहिली कादंबरी होती 1963 ची. त्यामध्ये 25व्या वर्षी प्रकाशित झाली. आणि कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची काय आत्मकथा आहे. खूप सुंदर अशी आत्मकथा आहे कोसला. त्यात त्यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ते सुद्धा लिहिले आहे. ते आपल्या निवडक साहित्य कृतीमध्ये अभ्यास करायचा आहे. नेटच्या आणि सेटच्या क्रमाला ते आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे. राधेय ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकर, सुधा मूर्ती, वि वा शिरवाडकी, रणजित देसाई. राधेय ही कादंबरी कर्णावर आहे. कर्ण, महाभारतातील कर्ण यावर तो आहे. खूप सुंदर कादंबरी आहे. मी स्वतः वाचलेली आहे रणजित देसाई यांची कादंबरी. खूप चांगल्या पद्धतीने एक दृष्टिकोनाने त्यांनी कर्णाचे व्यक्तिमत्व तिथे सांगितले आहे की त्या लहानपणापासून सगळं त्यांचं राधेय जे होतं ते त्यांची आई म्हणायची त्यांना राधेय, त्याच्यावरून त्यांनी ती कादंबरीचं नाव ठेवलंय. खूप सुंदर कादंबरी आहे रणजित देसाई यांनी लिहिलेली. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. त्यानंतर यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे? ही एकतर खूप जुनी कादंबरी आहे जी आपल्याला अभ्यासाला आहे आणि महत्वाची आहे ही जुन्याच्या मधून. वि स खांडेकर, बाबा पदमजी, वि वा शिरवाडकर की शिवाजी सावंत. त्यांचं बाबा पदमजी मुळे असं त्यांचं नाव आहे. आपलं उत्तर आहे बाबा पदमजी. मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक होते ते. मराठीतील ख्रिस्ती साहित्याचे जनक मानले जातात. यमुना पर्यटन ही कादंबरी मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी त्यांनी लिहिलेली होती. आणि अरुणोदय या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर तुम्ही आता असं पण लक्षात ठेवू शकता की अरुणोदय, है ना, अरुणोदय या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर ते खूप महत्वाचे आहे. ठीक आहे.
चला तर मग अशा पद्धतीने आपण प्रश्न घेतलेले आहे. खूप महत्वाचे कादंबरी पुस्तक आणि कादंबरीकार होते आणि त्यांच्यासोबत आपण त्यांचे वेगवेगळे काय काय त्यांनी लिहिले ते सुद्धा जाणून घेतलेले आहे. या सिरीजचा तुम्हाला नक्की नक्की फायदा होणार आहे, कारण नक्कीच सेट आणि नेट परीक्षेमध्ये हे विचारले जातात. जेवढे जास्त पुस्तकं कादंबरी किंवा कविता संग्रह तुमच्या कानावरून जातील तेवढा जास्त छान अभ्यास तुमचा होणार आहे. आपण जी बॅच सुरू करतोय मराठीची ती येत्या 24 जुलैपासून सुरू होते आहे. यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास करून घेतला जाईल पेपरच्या दृष्टिकोनाने आणि पूर्ण घटक सुद्धा कम्प्लीट केला जाईल. सगळं मॉक टेस्ट रेकॉर्डेड लाईव्ह सेशन सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहोत. ही बॅच तुम्हाला नक्कीच नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.